सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांकरता काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेह भोजनावरून महाविकास आघाडीत पुन्हा मिठाचा खडा पडला। या स्नेह भोजनाला बंडखोर विशाल पाटलांनी उपस्थिती लावली। काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभारही मानले। त्यामुळे सांगलीवरून पुन्हा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसचं मनोमिलन, मवियाचा ब्रेकअप। सांगलीत पुन्हा काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट। काँग्रेसच्या स्नेह भोजनाला बंडखोराची हजेरी। विशाल पाटलांच्या उपस्थितीने वाद उफाळला। गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती। विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत। सांगलीत ब्रेक के बाद पुन्हा एकदा महाविकास आघाडीत जुंपल्याचं बघायला मिळतंय। याला कारण ठरलंय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी आयोजित केलेलं श्रमपरिहार स्नेह भोजन। लोकसभा निवडणुकीत राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांकरता ठेवलेल्या या स्नेह भोजनाला थेट काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांनी प्रमुख उपस्थिती लावली आणि उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभारही मानले। त्यामुळे या स्नेह भोजनावरून महाविकास आघाडीच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचं बघायला मिळतंय। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्याचं दिसतंय। हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती। आता निकालाआधीच महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटू लागले। त्यामुळे महायुतीचे नेते तरी काँग्रेसच्या या मनोमिलनावरून महाविकास आघाडीला चिमटे काढायची संधी कसे सोडणार? कुणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला हे आता निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे। सोबत राहून सोबतच्या माणसाचाच करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी करण्याची जुनी परंपरा आहे। त्यामुळे त्या श्रमपरिहारामध्ये कोण कोण लोक होते याच्यावरून ते स्पष्ट होणार आहे की त्या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत अपक्ष उमेदवाराचं काम केलं गेलं का पक्षाचं काम केलं गेलं। या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करताना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून पत्रिका काँग्रेसला पाठवण्यात आलेली, ज्यात स्नेहभोजनाचं निमित्त आणि प्रमुख उपस्थिती असणाऱ्या विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नावांचा उल्लेख होता। त्यामुळे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस कुणाच्या पाठीशी होती असा सवाल उपस्थित होतो। पण आयोजक पृथ्वीराज पाटलांना यात काहीच गैर वाटत नाही, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हात झटकल्याचं दिसतं। नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत। त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे ऋणानुबंध असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं व आम्ही कार्यकर्ते आहे त्यामुळे रिचार्ज झाले, मोठा उत्साह त्या ठिकाणी होता। दुसरं कोणतंही कारण नाही। विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे बहुबंधकी आहे, कुटुंब आहे। त्याला पाटील म्हणतात, तेही कदमच आहे। विशाल कदम त्यांना पाटील म्हणतात, त्यांना कदम म्हणतात। बहुबंधकी आहे, एकमेकाच्या घरी जाणार येणार, काही संबंध थोडी सुटू शकत, तर त्याला काही राजकारण होऊ शकत नाही। ही जे पारिवारिक जे संबंध असतात त्याला राजकारण म्हटलं जात नाही। खरं तर सांगलीवरून महाविकास आघाडीत बऱ्याच उशिरापर्यंत वाद सुरू होता। काँग्रेस विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही होती, पण ठाकरेंनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला ठाम राहत काँग्रेसच्या मागणीला केराची टोपली दाखवली। आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेसचं मनोमिलन झालंय त्यावरून मवियाच्या ब्रेकअपचे संकेत मिळू लागले। आता या श्रमपरिहाराचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।